नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया ऑगस्ट 2024 मासिक राशी भविष्य. मेष राशी, आर्थिक बाबतीत धनलाभ होण्याची शक्यता असेल, परंतु खर्चामुळे तुम्हाला काहीच वाटणार नाही आणि असे वाटेल की काही झालेच नाही. करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूल असणार आहे. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला मदत करणारी माणसे भेटतील. प्रेमसंबंधामध्ये तीव्रता येईल आणि तुम्ही रोमॅन्टिक क्षणाचा आनंद घ्याल. वैवाहिक संबंध दृढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. कधी कधी त्यांना मार्गदर्शन करण्याचीही आवश्यकता असते. कौटुंबिक जीवन मध्यम राहील. परदेशात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. मेष राशीतील जातकांसाठी हा महिना काही कामात विशेष प्रगती करेल आणि काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. प्रथम तुम्हाला तुमच्या अत्याधिक वाढत्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल, जे अनियंत्रित असेल आणि तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकेल, ज्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त भार पडेल आणि तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकेल. म्हणून सावधगिरी बाळगा. दुसरे म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. अनियमित दैनंदिन दिनचर्येमुळे तुम्ही स्वतःच्या चुकांचे बळी होऊन आजारी पडू शकता. यामुळे वेळेवर उपचार घ्या आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी देखील करा. उपाय: नियमित देवी दुर्गा स्तुती वाचली पाहिजे. वृषभ राशी, विवाहित जातकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील. तरीही देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुम्ही आपल्या नात्यात समजदार दाखवून आपल्या वैवाहिक जीवनाला आनंदी बनवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला आहे. तुमच्या एकाग्रतेमध्ये कमी येईल, परंतु देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने आणि महिन्याच्या उत्तरार्धात बुध आणि शुक्राच्या प्रभावाने तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम मिळणे सुरू होतील. जर तुम्हाला विदेशात जायचे आहे तर त्यासाठी आता प्रतीक्षा करण्याची वेळ आहे. विदेशात गेलेल्या लोकांसाठी काही वेळ संघर्ष करावा लागू शकतो. आरोग्याला घेऊन अधिक समस्या दिसणार नाहीत. फक्त तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी उत्तम राहण्यात प्रबळ शक्यता दिसत आहे. तुम्हाला या महिन्यात बरेच उत्तम परिणाम मिळतील, ज्याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. नोकरीमध्ये तुमची पकड मजबूत होईल. तुम्ही खूप मेहनत कराल. दिवस रात्र लावून आपल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुमच्या याच कामामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्ही त्यांच्यावर कृपापात्र बनाल. व्यापार जगतच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. तुमच्या व्यापारात उत्तम वृद्धी होण्याचे योग बनतील. काही जुन्या योजना ज्या बंद झाल्या होत्या त्या परत चालू होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आपल्या व्यापाराला पुढे नेण्यात यश मिळू शकते. उपाय: तुम्ही शुक्रवारी आपल्या गळ्यात स्फटिकाची माळ धारण केली पाहिजे. मिथुन राशी, विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यमपेक्षा काहीसा ठीक राहील. तुम्हाला उत्तम यशाचे योग बनतील. तुम्हाला आपल्या मित्रांच्या सहयोगानेही लाभ मिळेल.
आणि शिक्षणात उत्तम परिणाम प्राप्त होतील. आर्थिक आव्हाने या महिन्यात तुमच्यासमोर राहतील. खर्च गरजेपेक्षा अधिक असतील. जरी ते चांगल्या कार्यावर होतील तरीही तो खर्च असतो. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर थोडा बोजा वाढू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात उत्तम आर्थिक लाभाचे योग बनू शकतात. कौटुंबिक जीवनात चढ उताराची स्थिती राहणार आहे. कुणालाही उलटसुलट बोलू नका आणि आपल्या कौटुंबिक जीवनाला उत्तम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण महिन्याचा पूर्वार्ध स्वास्थ्य दृष्टिकोनाने कमजोर दिसत आहे. तुम्हाला शारीरिक समस्याही त्रास देऊ शकते. यामुळे तुमच्या गोष्टीही प्रभावित होऊ शकतात. म्हणून आपल्या व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाच्या पूर्व आपल्या स्वास्थ्यावर अधिक लक्ष द्या, कारण हेच सर्वात महत्त्वपूर्ण आहे. करिअरची गोष्ट केली असता हा महिना ठीकठाक राहील. व्यापारात काही गोष्टी इकडे तिकडे होतील, परंतु विदेशी संपर्कांनी तुम्हाला लाभ आपल्या व्यापारात मिळेल. नोकरीमध्ये स्थिती अनुकूल राहील. सहकारिणीचे पूर्ण सहयोग तुमच्या सोबत राहील. नोकरीमध्ये बदल होणार नाहीत, परंतु काही शॉर्टकट पासून बचाव करा. उपाय: तुम्ही नियमित श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. कर्क राशी: व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना सांभाळून चालण्याचा असेल. व्यापाराला घेऊन थोडी गुंतवणूक करण्याची आवश्यकता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुमची मेहनत यशस्वी राहील आणि तुम्ही आपल्या कार्यात अनुकूलता प्राप्त करून पुढे जात कौटुंबिक जीवनात सुख शांती असेल आणि तुम्ही विनाकारण होणाऱ्या यात्रा टाळण्याचा प्रयत्न करा. हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणाम देणारा सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. राशीच्या अष्टम भावात वक्री शनी महाराज स्वास्थ्य संबंधित आव्हानाकडे इशारा करत आहे. जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणाव अधिक होऊ शकतो. म्हणून अधिक विचार करू नका आणि स्वतःला एकटे समजण्याची चूक करू नका. जोपर्यंत तुमच्या करिअरची गोष्ट आहे तर करिअर उद्देशाने हा महिना अनुकूल राहील. तुम्हाला उत्तम यश मिळेल. दशम भावाचा स्वामी मंगळाच्या दुसऱ्या भावात होण्याने तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये मजबूती मिळेल. तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कृपापात्रही बनाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रातही उत्तम कामाच्या प्राप्ती होईल. सहाव्या भावात स्वामी गुरुदेव बृहस्पतीही एकादशी भावात, दशम भावाचा स्वामी आणि पंचम भावाचा स्वामी मंगळ महाराज तसेच भाग्यस्थानाचा स्वामीही आहे. या कारणाने तुम्हाला या काळात मोठे पद प्राप्त होण्याचे योग बनू शकतात. तुमची पदोन्नती होऊ शकते आणि तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उपाय: तुम्ही नियमित भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना एकसोबत केली पाहिजे. सिंह राशी: व्यापार करणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. व्यापारी आव्हाने व्यापाराच्या रस्त्यात बाधा आणू शकतात आणि काही लेबल संबंधित समस्याही समोर येऊ शकतात.
विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात अनुकूल परिणामांची प्राप्ती होऊ शकते आणि तुमच्या प्रयत्नांना उत्तम यश देऊ शकते. हा महिना तुमच्या विदेश जाण्याची शक्यता प्रबळ राहील. म्हणून तुम्ही जर विदेशात जाण्याची इच्छा ठेवता तर कठीण प्रयत्न करा. तुम्हाला यश मिळू शकते. हा महिना तुमच्यासाठी मध्य रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. परंतु यामध्येच काही मोठ्या इच्छांची पूर्ती होण्याने तुम्हाला प्रसन्नता होईल आणि तुम्ही प्रसन्नचित्त होऊन आपले कार्य पूर्ण कराल. आरोग्याच्या दृष्टीने चढ उताराची स्थिती राहणार आहे. म्हणून तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल आणि आपल्या भोजनाच्या सवयीवर तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण या कारणाने तुम्ही आजारी पडू शकता. आर्थिक रूपात हा महिना मध्यम राहण्याची शक्यता आहे. कारण तुमची कमाई नियमित रूपात होत राहील, परंतु ते खूप अधिक न होता खर्चाच्या बाबतीत कमजोर पडू शकते. यामुळे आर्थिकदृष्ट्या काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहा. जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे त्यात काही मोठी समस्या दिसत नाही. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात उत्तम बदल प्राप्त होऊ शकतो. तुम्ही अत्याधिक आवेशात येऊन कुणासोबत काही बोलणे टाळले पाहिजे. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला खूप लाभ होईल. उपाय: तुम्ही नियमित सूर्यदेवाची आराधना केली पाहिजे आणि स्त्री आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ केले पाहिजे. कन्या राशी: व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहील. व्यापार संबंधित नवीन संबंध स्थापित होतील. दूरच्या यात्रेने व्यापार लाभ होईल असे मार्गदर्शन मिळेल. परंतु आपल्या व्यावसायिक भागीदारावर पूर्णतः अंधविश्वास ठेवू नका. कारण तुम्ही घाईगर्दीत येऊन काही चुकीचा निर्णय घेऊ शकता, जे व्यापारासाठी नुकसानदायक असू शकते. विद्यार्थ्यांना कठीण समस्यांचा सामना केल्यानंतरच उत्तम यश मिळू शकते. तुम्ही आपल्या आरोग्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता असेल. पूर्ण महिना वक्री शनी महाराज तुमच्या 6व्या भावात विराजमान राहतील, जे तुमच्या आरोग्याला घेऊन सजग राहण्याचे संकेत देत आहेत. कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. आर्थिक रूपात तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीमध्ये लाभही होईल आणि धनलाभ होण्याने तुमची थांबलेली कामेही होतील. तुमचे साहस वाढेल आणि तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. परंतु सोबतच खर्चही कायम राहतील आणि तुम्हाला हे खर्च देऊ करण्यासाठी आपल्याकडून कठीण प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. जोपर्यंत करिअरचा प्रश्न आहे तर नोकरीमध्ये तुमची स्थिती अनुकूल राहील. अधिक धावपळ होऊ शकते. कामाच्या बाबतीत विदेशात जाण्याची स्थिती येऊ शकते किंवा तुम्हाला दुसऱ्या शहरात जावे लागू शकते. बराच प्रवास होण्याचे योग बनतील. प्रेमसंबंधासाठी हा महिना काहीसा कठीण राहण्याची शक्यता आहे. तरीही गुरुदेव बृहस्पतीच्या कृपेने तुमचे नाते सुरू असेल. उपाय: बुधवारी किन्नरांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. धन्यवाद.